विकृत कधी कोणती पातळी गाठतील, किती लाजिरवाणं घृणास्पद कृत्य करतील याचा काही नेम नाही। आजवर हॉटेलच्या खोल्या, स्वच्छतागृहांमध्ये छुपे कॅमेरे लपवले गेले, महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या। त्या विकृतांना कायद्याने अद्दल सुद्धा घडवली आहे। मात्र गुजरातच्या राजकोटमध्ये विकृतांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्याचं समोर आलंय। एका मॅटर्निटी हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज थेट यूट्यूबवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। महिलांवर उपचार सुरू असतानाच्या या व्हिडिओमुळे संताप व्यक्त होतोय। दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने जबाबदारी झटकून सिस्टीम हॅक झाल्याचा दावा केलाय। राजकोट सायबर क्राईम पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवलाय, तपास सुरू केलाय। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर सुद्धा आता त्यांच्या रडारवर आहेत। अपघात कुठलाही असो तो भीषण आणि भयावहच असतो। आता हा सीसीटीव्ही पहा। कॅनडाच्या टोरंटो विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचं विमान कोसळलं। या अपघातामध्ये 18 जण जखमी झालेत आणि या सीसीटीव्हीत विमान कोसळतानाची ही थरारक दृश्य चित्रित झाली आहेत। हा व्हिडिओ पाहताना प्रथमदर्शनी विमान लँड होतंय असं पाहणाऱ्याला वाटेल, मात्र जेव्हा ते पूर्ण खाली उतरलं तेव्हा त्याचा जो भडका उडाला त्यानं अंगावर काटा येतो। या अपघातातून बचावलेल्या एका प्रवाशानं अपघातानंतर प्रवासी विमानामध्ये वटवा घोळ्यासारखे लटकले होते असं सांगितलं। दक्षिण आफ्रिकेमधील ही एक थरारक घटना आहे। एका कारची वाट दुसऱ्या कारनं अडवली। काही कळण्याआधीच एक जण कारमधून उतरला आणि त्यानं समोरच्या कारवर गोळीबार केला। या गोळीबारात जगातील पहिल्या समलैंगिक इमामाचा मृत्यू झाला। मोहसिन समलैंगिक होते। समलिंगी मुस्लिमांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी द इनर सर्कलची सुद्धा स्थापना केली होती आणि एका समलिंगी लग्न समारंभामधूनच ते परतत होते तेव्हा इमाम मोहसिन हेंड्रिक्स यांची हत्या करण्यात आली। प्रत्येकाला आपापल्या इच्छेनुसार इतरांना त्रास न देता आयुष्य जगण्याचा अधिकार आहे। एखादा गुन्हा झालाच तरी दंड देण्यासाठी न्यायदेवता आहे, मात्र समाजाच्या काही ठेकेदारांना स्वतःच न्यायाधीश असल्याचा माज असतो। अशाच दक्षिण आफ्रिकेतल्या अज्ञात ठेकेदारांनी दिवसा उजेडी मोहसिन हेंड्रिक्स यांची गोळी घालून हत्या केली आहे। कोणाला कुठल्या गोष्टीचा राग येईल आणि रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही। आता हा मीरा रोड मधला व्हिडिओ पहा। इमारतीमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून या उद्दाम आणि बेपर्वा कार चालकानं चक्क 5 जणांच्या अंगावर गाडी घातली। जेपी नॉर्थ उच्चभ्रू संकुलातील बार्सिलोना इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हा सगळा राडा झाला। हा परप्रांतीय महाभाग दारूच्या नशेत होता। जिला गाझियाबाद दिखाएंगे अशी धमकी देत रागाच्या भरात त्यानं सुरक्षा रक्षक आणि इतर 4 जणांच्या अंगावर थेट कार चढवली। कशिश गुप्ता असं याचं नाव आहे, तो मूळचा गाझियाबादचा आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय, पण आरोपी मात्र अजून फरार आहे।